विजा पासपोर्ट नाही का, आता जातील ना मार्च महिन्यात नेन म्हणते बापू. तर ते हो, ते बहिणीच्या काही एका चुकीमुळे झालंच नाही, सगळं चेक केलं. एक माझ्या पुतण्याचा शाळा होता तिथं पट्टपट्टच झालं. 4 वाजताची हे दिली होती ना आम्हाला, त्यानं माझ्या पुतण्यानं सांगलं का वहिनी येत आहे म्हणून. कुठे जायच्या? दुबईला की कुवेतला? अबुधाबी नाही, अबुधाबी तिथंच आहे ना दादा. मार्च महिन्यात येईल तर त्याचं यायचं दोघाचं आहे, बापूचं नाही तर बनवा लागते ना. बरोबर. तर ते एका गलतीनं झालंच नाही. तर मग काय ऑनलाईन केलं ना वाटतं, तेही रिजेक्ट झालं ऍड्रेस मध्ये. तर आता ते गेली ती आधार कार्डचं हे करायला. हा, तिच्या आईच्या इच्छा आहे तर आता इकडलं करण आपल्या इकडलं ठीक आहे. तर मग बाबूला नव्हतं नेलं, तुम्ही ताई आई पाहतेच म्हणे. त्याचं दूध बनवून दिलं तर मग बापूच पाहत होतो. 2 वाजेवरी आली लवकर. मला ताईनं म्हटलं 3:30 वाजेपर्यंत म्हटलं ठीक आहे, वाटत नाही 2 वाजताच आली प्राजक्ता. मी झोपत होती, बापूला दूध पाजलेलं झोपत होती. आपल्याच्या आधी कटिंग कधी केलं ताई? झाले 2-4 महिने. 4 दिन झाले. कोणती कटिंग केलं होतं? साधीच केलं होतं का? आता आपण याला हलकस स्टेप देऊन आणि यू कट मध्ये, जास्त नाही कटलो आपण, हलकं ट्रिमिंग केल्यासारखं. माझे काय सांगते का, तुम्ही माहिती खूप जास्त लावता ना म्हणून. त्याच्यामुळे हा, माहिती केस खूप जास्त करतो ताई. गाणी मी म्हणलं गाणी येत नव्हतं. नाही माहिती की करत गाणी नाही, तो पण त्याच्याला मी जातात पण कमी येतात जातात. आता कोणतीची अशी माहिती नाही राहिली, म्हणजे आता आपण ज्या ह्याच्या परिसरात आहोत, प्रत्येक प्रोडक्ट आहे त्यामध्ये केमिकल असतं असतं. बरोबर. ओरिजिनल काहीच नाही भेटू राहिला का. मी म्हणलं आता मी तेलही लावलं रविवारी, काय करून नाही करायचं. काही ड्युटीच आहे म्हणते, काही का कशीच आहे ना ड्युटीचं. तिथं कल्याणला हो ताई, कल्याणला चालली का? नाही आता सध्याला नाही, ड्युटीचं तर येईल तर कल्याण शाळेमध्ये होईल ताई. नाही हा बहिणी इंजिनिअरिंग आहे ते काय करून तिथे. आता तब्येत नसती खराब, तिला बँकेची आली होती ना, दुसरे पण आलतं. गव्हर्नमेंट नाही प्रायव्हेट बँक मध्ये ना, कंपनीतली याच्या मियानमधली. आता तब्येतीच्या ना म्हणलं जाऊ दे, घरी जायसाठी करत चालच करते. जवाई आले का गमतच नाही, एकटे राहून नाही ना आता. आणि खाली काही आई पप्पाशी जास्त बोलत नाही, लिमिट मध्ये आपली नाही ना. हे कशी बडबडी आहे आमच्या घरची, आम्हालाच तर घरी गमत नाही ते नाही आली तर. बाबा म्हणते 10 वेळा जातवर एक छटका पात्रायची, आली नाही त्याच्या समोर येईल तर फोन करतील तिले, बाई आली का म्हणते. होजी मी नागपुरात आहो म्हणून 10 वेळा म्हणता म्हणते. तिने आली होती 3-4 वेळा पुण्याची ड्युटी. जवाई म्हणे का इथं आपलं घरदार आहे, माझा पेमेंट चांगला आहे, मग माझा तिथं कमी होईल, तुले 2 वर्ष कमी भेटल, मग माझं याचं कमी मध्ये केलेलं बरं. असं काय ना द्यायचं काटा एवढे बघा. हिवाळ्याचे ना केसच जाते, उन्हाळ्यात का तेवढ्या जात उन्हाळ्यामध्ये जातच नाही. हे इथं 7वा महिना झाला प्रागतम, तेव्हा ती जे केस ना बाबूचं नाव ठेवणे होतं. आता बापूच नाही तर त्याचा पप्पाच नाही तर का नाव टाकशील ठेवशी नाही. बरोबर. बापाला खुशी राहायची की तुम्ही म्हटलं तर. त्याच्या अनुपस्थित मध्ये कार्यक्रम चांगला वाटते का? जाऊ दे. 12 दिवसाचं होतं बापू ना तेव्हा तो होता, तेव्हा ते जाणार होती आई का. तसंच मग ताई होती तर पाण्यात टाकून दिलं होतं. पप्पानावर नाव ठेवलं. आता म्हणजे कसं आपण घरी टाकलं, लोक सगळे नाही का आमचे नातेवाईक झाले, तिचे नाही पाण्यात नाही टाकलं का. पाण्यात सुट्ट्या तर भेटल्या पाहिजे, अरेंजमेंट तर करायला भेटली पाहिजे.
पाहिजे. बरोबर आहे. आपलं जाऊ दे वाढदिवस कर चांगला धडाक्यात. जोरा सोरा. नाही का लोक काही दिवशी आहेत एक बोलावून घेतले ते 500 लोक. बरोबर. कारण का दोघांचे लग्न कोरोनात झाले ना, आम्ही नातेवाईकाला खूप लोकांना नाही बोलावलं. बरोबर. ताईच्या वेळी 5-5 लोकांचं होतं. 25-30 पाहुणे आमच्या घरी आले, पण तिथं परवानगीच नव्हती झाली. 5-5 त्याचे 5 ना आमचे 5. आणि पंकजच्या याच्यात 10 नाही वाजत तर लाईटच बंद केली. मग कसं बोला तुम्ही सांग. लोक कसे म्हणजे बोलावलंच नाही. माहिती आहे हा? कुठं काळा अटकला तर आपला मी म्हणतो जाऊ द्या, तुम्ही नको बोलवा आम्हाला, आम्ही नाही हिसाब बराबर. म्हणशील तर बराबर. बोला. अरे काही परिस्थितीनुसार करा लागते काय बरोबर कुठल्या आहे. हा, काही समजून बी घ्यावं लागतं. मग आणि बापू कसा कोरोनामध्ये मुंबईला होता, तिकडे येऊन गेला होता. हा. 2 वर्ष पण घरूनच ड्युटी गेलं त्याने. हा. आणि आता मी हा. मग कसं इथले इथं होतं तर लग्न वेळ साऱ्या गोष्टी बरोबर झाल्या ना. बरोबर. आता मुंबईहून या 8 दिवसाचं 2 दिवसाच्या सुट्ट्या 4 दिवसाच्या सुट्ट्या. लोकांनी किती खाऊ पिऊ घातलं तरी काही नाव आहे नाही. की नाही. बरोबर आहे. किती करा लोकांचं तरी काही ना काही लोक काढतीलच ते आडतील. असंच नव्हतं तसंच होतं. हा. जाग जा म्हणजे आता अंगावरची शाल ओढलं ना म्हणजे चल जातो पहिलं 2 वेळा आकाश दादाचा पुढे आला. आमची रोहिणीबाई नागपुरात आहे तर आमच्या अवलंबून राहते सगळे. सगळे कामं करते, बाहेरचे घरचे किराण्या कराण्यापासून मला कुठं नेणं आणणं पप्पानं सांगून दिलं बाई असं कर बस. मग ते म्हणते मी कुठं गेली तर तुमची कशी राखवते. पप्पा म्हणते जाऊच नको तू कुठे इथंच कर. बरोबर आहे. जो काय काही करायचं आहे ते इथंच कर. खा जाओ ना, रख के आ जाओ ना. 10 मिनट लगेंगे इनको. और फिर बैठ जाओ 10 मिनट. हाँ बैठो बैठो बैठो. बैठो बैठो, उधर चेयर रखी. बैठो भैया. मस्त ऊन येते त्याच्यामध्ये. हाँ बैठो यहाँ पे. डायरेक्ट कोण येते, काही कुठे जाती गरज नाही पडत. सकाळी बिन दुपारी बिन सायंकाळी बिन. गाय आ जाएगी ना तो ध्यान नहीं देगा, पन्नी लेके चली जाएगी. 10 रुपये का लाया ना. हाँ स्वस्त आहे ना भाजी पण. नाही तर भाजीवाला 10 रुपये. आज फक्त महाग विकते. 10 रुपये गड्डी मेथी, 10 रुपये पालक. स्वस्त नाही फक्त टमाटर आहे. तो एक करा येते ठेलेवाला नाही का पक्क्या, मग त्याचे तर सेमच आहे. हे आपलं वटाणा पल्ली, तुवर पल्ली. 10 रुपये सांबार. हे यायले कसं महागाची भाजी राहते तेव्हा मस्त परवडते. बरोबर आहे. तेव्हा मस्त पैसे कमवत होते भाजीला. आता कसं 4 रुपये 5 रुपये 10 रुपये किलोच्या भाज्या आहेत. त्याच्यात जास्त नाही राहत काही. एक ट्राफिक त्यांचं
त्या दिवशी 10 रुपये विकलं, सांबार तर 5 रुपये काढलं नसं मार्केटवरून, नाही का. टमाटर 10-15 रुपये किलो तर 60 न 70 न 50 रुपये किलो राहतात. पण याचा थोडा माल बी मस्त राहते आकाश. हा बरोबर छाटून माल आणते, चांगला माल नाही तर का आणते चांगला बाकी लोकांपेक्षा. असं कुठल्याही वस्तू पाहिजे ठेल्यावर घेऊ खराब मुद्दाम नाही राहत. जसं घेशील तसं असं काही ते असे पाहिल्यानं मन हे होऊन जाते. आणि याच्याजवळची कोणती भाजी घेऊन कोणती नाही असंच वाटतं. माझ्या गल्लीत तर मीच घेतो जास्त. 100ची नोट तुमच्या अपेक्षा करतो बंदी रविवारी 200चा घेतला ना पप्पानं. मग मी ना 100ची नेली आणि पप्पानं अजून 50 रुपयाची शेंगानं काहीतरी गांजर मुळा झाले 100 रुपये म्हणजे 15 रुपये. लेअर कट ना काय यू कट नाही आपण स्टेप कट करत आहोत. अच्छा. हलकासा यू शेप देतो त्याला मागे, म्हणजे व्यवस्थित जुळा गिडा थोडं जमला पाहिजे तुमच्या. ते रबर की बांधले तुम्ही चांगलं वाटलं पाहिजे असं आपण स्टेप प्लस यू करतो. माझ्या मैत्रिणीकडे आता बोलावं नाही 4 वाजता. काय करायचं? कार्यक्रम आहे का तिथे? नाही, कार्यक्रम असंच नॉर्मल. हो, काही असेल नाश्ता नुसत्याची पार्टी. गुंडाने व्हायचे त्या पार्टी समोरच्या लाईन. मॅसेज दिसला मला आता पाहिलं. मॅसेज होता मोबाईलवर 4 वाजता घरी आला. बापूची यानं कुठं वेळ भेटते. उठला म्हणजे त्याला खेळवा हे करा. कसा दिवस जाते तर समजतच नाही. पुरे लागते कुठला म्हणजे त्याच्या मागे. माझा उठल्याबरोबर त्याच्या पहिले आवाज येत असेल. त्याची मम्मी मग आणते ना तिकडे बेडरूम मध्ये चटई टाकते आणि खाली ठेवते. मग खेळवायचं. एकदम भांडे खूप कमी. त्याला वेगळं किंवा चालत होता बरोबर सीटमध्ये चांगला दिसायला पाहिजे. मागातून कापले होते तेव्हाची मी कापलेच नाही ते. म्हणजे 2 महिन्यानंतर सीधे आता पावसाळ्यातच कापले होते ना. गेले त्याने जास्त चांगले होते जाळे. इलेक्ट्रिक वेगळा ते काही येत नाही मला जास्त. येत नाही म्हटलं जास्त. नाही जास्त दिसत नाही पण येते ठीकठाक. 200-300 रुपये. हा उन्हाळ्याचे जास्त येतो. 400-500 नाही किरावाले तर 1000 रुपये होते. मग कपडे पाणी गरम करतो मग नाही का पाण्याचीच मशीन खूप वापरते. पण पाणी टांकीतलं उघडं होते लावा वरतात.
बरोबर आपण काहीच नाही म्हणत, तेच भरतेत ना, तेच हे करते तर कायले म्हणायचं. बरोबर वापरा तुम्हाला जे वापरायचं आहे. बरोबर. माझ्या घराचा तो एक संतोष नावाचा 7 वर्ष झाले आहे तर मी कधीच कोणा फिरायला पोरानं बारायला कधीच राग होत रुगवत नाही. साफसुथरे मस्त ठेवते, त्याची बायकोचा मस्त चकाचक धंदा आहे. पा तो आहे काही ते विचारा काय आता काही नाव त्याच्यावाला नाही ना, पूर्ण असं पाहिजे तर चकचक वरतं जाशील ते एवढा कचरा नाही दिसत. आणि पूर्ण जिन्यापासून झाडत चाल पुरं अंगण विरण नाला नोलाचं पाणी टाकून सगळ्यांनी झाडते. नाही आहे तुमच्या नावाला का नाही आला? आणि आपल्याला काही त्रास नाही ना फिरायचा, ना काहीतरी ना झगडे भांडणं करत ते तरी काही झगडे भांडणं नाही. आहेत का नाही आहेत का काय असंच वाटतं. कमी किरायदार पाहिजे, तसंच किरायदार पाहिजे. एक तो शेषराव आहे तोही चांगला आहे. आपल्या इलेक्ट्रिकचं काम करतो ना? आता त्याची पत्नी कामाला दवाखान्यात. कधी उशिरापाशिरा पैसे दिले तर मागत पण नाही. मी म्हणतो हात मजूर आहे, बरोबर. ते देते का करायचं आहे मागं पुढं होतच आहे सगळ्यावर दिवस एकच राहतो. नाही का. बरोबर. तो एक थोडासा मिस्त्री आहे स्टाईलचं, तर त्याचं बरोबर आहे ते काम. त्याची रोजीच बिलकुल तळपड्या नाही हो. मिस्त्रीची आता. हो, ठेवतच नाही. इकडं कमावलं तर तिकडं आणून देते. इकडं थोडेसे याच्या होते उशीर शेषराव काढून काम होतं ते नाही राहत. बरोबर. का करायचं. यावेळेस 2 महिन्याची एकाच वेळेत ते बघा सुट्टी किती सगळं जमते. जमते. हा ठीक आहे. हा. खूप जास्त लहान नाही केलं, खूप जास्त मोठं बी नाही ठेवलं आहे. होऊ दे, लहान झाले तर का करायचं. लावला एक रबरनं चाललं. थांबा आता नाही करा तुम्ही, तो आता केस करा तुमच्या हाताने बरोबर व्यवस्थित ते घ्या. तुम्ही जसे केस करता तसे केस करायचे. तिथं पाहून कॅमेरा करा का तुम्हाला जसं करायचं तसं करायचं. नारच्याकडेच लक्ष द्यायचं हा ना. काय जमले नाही वाटतं बघा. हां इकडे बघा आई, माझ्याकडे बघा. हां माझ्याकडे बघा. आता केस करा एका साईडला, असे केस करा. हां करा एका साईडला. हां ठीक आहे. सरळ मान करा, मान सरळ करा. असं 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 इकडे असं. हां बस ठीक आहे. नाही